लोकांना संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा विसर. वृक्षतोडीमुळे सूर्य आग ओकतोय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षींनी सुस्वरे आळविती, असं संत तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय. त्यांचा हा अभंग लताबाईंच्या कंठातून आपण अनेकदा ऐकलाय. कवीला निसर्गाची ओढ असेलच, पण मुळात माणूस नावाचा प्राणी त्या निसर्गाचाच एक अविभाज्य घटक आहे. जगभराच्या काव्यातून चित्रित झालेला रम्य निसर्ग गेल्या काही वर्षात शहरी व ग्रामीण भागातून आटताना दिसून येतोय. आपल्याकडेच नव्हे तर जगातल्या सगळ्याच महानगरांमध्ये कॉन्क्रीटची जंगलं उभी राहिल्याने खरीखुरी वनसंपदा हद्दपार झालीय. मग कधीतरी एकाच पद्धतीची कवायती छापाची झाडं लावण्याची टीम निघते आणि वनीकरण म्हणून स्वतःचीच पाठ थोपटायला एक समारंभ मिळतो. निलगिरी एके निलगिरी किंवा सुभाबुळ तर सुभाबुळच, अशा प्रकारच्या लागवडीने जंगल, वन, कानन, अरण्य विकसित होत नसतं. ती एक हजारो वर्षांची नैसर्गिक प्रक्रिया असते. अमेरिकेच्या ऑरिझोना खोऱ्यात 500-700 वर्षांचे पुराण वृक्ष आजही दिमाखाने खडे आहेत. मुंबईतही 100-200 वर्ष वयाची झाडं अपवादात्मक का होईना पण दिसून येतात. परंतु या महाकाय वृक्षांचे संवर्धन करण्याबरोबरच प्रत्येकाने वृक्ष लागवड करून येणाऱ्या पिढीला सुरक्षित करण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्याबरोबरच ज्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन वन सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदारी घेतली आहे, अशांनी शपथेला जागण्याची वेळ आली आहे. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन न झाल्यास येणारा काळ विनाशाचा सूर्यप्रकाश घेईल एवढे निश्चित. अनिता चव्हाण. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.